आज यहाँ इस कार्यक्रम के अध्यक्ष एडवोकेट सुदेश माने सर, सरफराज आरजू, संपादक हिंदुस्तान और उर्दू में उनका दैनिक आता है। और इस लोकसभा SC ST OBC और मुस्लिम समाज में काय गमावले आणि काय कमावले 24वी निवडणूक आपल्या सर्वांना माहीत आहे आणि ज्या प्रकारे या देशामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये संविधानाचा मुद्दा अहम करण्यात आलेला होता आणि त्याच्यामुळे जो रुलिंग पार्टी आहे ज्याला आपण आधी त्याला भारतीय जनता पार्टी म्हणायचे पण आता त्याला NDA म्हणतात, कारण भारतीय जनता पार्टीचं जे बहुमत होतं ते आता अल्पमतात आलेलं आहे। त्याच्यामुळे कालपर्यंत घसा ओढून जे लोक सांगायचे भाजपा की सरकार, आता ते म्हणतात NDA की सरकार, कारण त्यांनी जास्त भाजपा की सरकार म्हटलं तर त्या NDAचे जे दोन घटक आहेत नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे मूळ सेक्युलर प्रवृत्तीचे आहेत, तर त्यांना राग जर का आला आणि त्यांनी या भाजपाच्या बखोट्याला असलेल्या दोन ज्या त्यानंतर त्याला काढून घेतल्या ते सरकार कोसळू शकतं, म्हणून आता NDA सरकार म्हणतात। हा जो प्रताप, हा जो चेंज झाला, हा चेंज कोणी केला तर तो आम्ही केला। आपल्याला माहित आहे की भारताच्या संविधानाची सुरुवातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत आणि ह्या संविधानाची सुरुवात होते भारतीय संविधानाच्या उद्देशिकेने आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेतला पहिला शब्द आहे आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, हम भारतीय लोक। ह्या गोष्टीलाच हे लोक विसरून गेले होते आणि त्याच्यामुळे संविधानाच्या ABCD वर यांना आणलं की हम भारतीय लोग, ये शब्द यहाँ भूल गए, हम ऐसा करेंगे, हम वैसा करेंगे। अरे भाई, हम भारत के लोग, तो हम भारत के लोग ने त्यांचं जे स्वप्न होतं की अबके बार 400 पार त्याला धनुष मिळवलं आणि त्यांना अल्पमतात आणलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये राहा, कारण हा देश जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाने अवतरलेला आहे ही एक लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोक हे राज्यकर्ते आहेत, लोक हे निर्णायक आहेत आणि जे मग प्रधानमंत्री असो तुमच्याकडे जेव्हा मतं मागायला येतात तर ते तुम्ही त्यांना कंपल्सरी म्हणता का या आणि राज्य करा, ते हात जोडून याचक म्हणून मताचं म्हणून सेवक म्हणून ते येतात, तर त्या सेवकांनी सेवकाचं काम करायला पाहिजे, कारण आपण या देशाचे मालक आहोत आणि ते या देशाचे सेवक आहेत। हात जोडून सेवक बनायची किती वर्षाची तर फक्त 5 वर्षाची परमिशन त्यांनी घेतलेली आहे, पण 5 वर्षाची परमिशन जशी काही अनंत काळाची परमिशन अशा प्रमाणे उर्मटपणे जर का तुम्ही वागले तर ही भारतीय जनता आहे, आम्ही भारतीय लोक। याच भारतीय लोकांनी जेव्हा इंदिरा गांधी इमर्जन्सी आणली होती तर तिला सुद्धा मग ऑल्टरनेटिव्ह म्हणून ते जे काही अवेलेबल असतात त्याला मतदान करतात। त्यावेळेस ऑल्टरनेटिव्ह काय होता तर जनता पार्टी होती, म्हणून जनता पार्टीला त्यावेळेसच्या लोकांनी मतदान केलं। यावेळेस ऑल्टरनेटिव्ह म्हणून इंडिया आघाडी होती, म्हणून इंडिया आघाडीला लोकांनी मतदान केले, पण ऑल्टरनेटिव्हनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, विषय गंभीर हा आजचा इथे सुरू होतो की जे ऑल्टरनेटिव्ह आहे त्या ऑल्टरनेटिव्हनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला जे निवडून दिलेलं आहे ते तुम्ही खूप चांगले काम केले म्हणून निवडून दिले नाही, पण हेही लोक चांगले काम करत नव्हते म्हणून ऑल्टरनेटिव्ह म्हणून तुम्हाला निवडून आलेलं आहे, बरोबर आहे। हा काही तुमचा विजय नाही आणि हा तुमचा विजय नाही म्हणजे हा कुणाचा विजय, मग हा भारतीय जनतेचा विजय आहे। मी आता काही दिवसाआधी नांदेडला गेलो, प्राध्यापक हरिनरके पुरस्कार मला साहित्यिक फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार मला मिळाला, तर तिथे मला कळलं की तिथे तिथला जो सीएम आहे अशोक चव्हाण त्याला बीजेपीने आपल्याकडे ओढला होता, तर तो अशोक चव्हाण ज्याला भेटायला 2-2 दिवसाचा टाइम लागायचा
तो 2-2 मिनिटावर एकेका गल्लीमध्ये फिरत होता आणि भाजपाचा उमेदवार निवडून यावा म्हणून प्रयत्न करत होता. पण तिथल्या लोकांनी म्हटलं की साहेब, खाणं पिणं राहणं तुमच्यासोबत ठीक आहे, तुम्ही 25 वर्ष आमची सेवा केली, ती रिलेशनही ठीक आहे, पण यावेळेस आम्ही तुम्हाला काही मतं देणार नाही. आणि शेवटी जो काँग्रेसचा कॅन्डिडेट होता त्या कॅन्डिडेटचे पैसे संपले, त्यांनी बूथ सुद्धा लावले नाही. तर लोक काय म्हणायला लागले की हा इथे उमेदवार पडेल. तर तो उमेदवार तिथे 1.5 लाखाच्या मते निवडून आला आणि तिथे त्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना 90-95 हजार मतं मिळाले. याचा अर्थ काय दाखवतो की लोक पूर्णपणे फक्त संविधानासाठी म्हणून या भाजपाच्या विरोधात होती. हा निष्कर्ष आपण मागच्या निवडणुकीचा समजून घेतला पाहिजे. पण जी लोक आज समजतात की आपल्याला निवडून दिलं, त्यांनी त्याच्या भ्रमातून बाहेर निघावं लागेल. कारण आपण आता आज या विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांच्या सुद्धा कॅरेक्टरवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहोत की तुमचं कॅरेक्टर या देशामध्ये एवढे वर्ष तर काँग्रेसचंच राज्य होतं, बरोबर आहे. मग तुम्ही काय केलं? तुम्हाला माहित आहे की आता काही दिवसाआधी जे भारताच्या संसदेमध्ये जे बजेटची जी चर्चा झाली, त्या बजेटच्या चर्चेमध्ये राहुल गांधी बोलले की जे 20 अधिकारी दिवस रात्र 3-4 दिवस आपल्याला कोंडून भारताचं बजेट बनवतात, कारण ते गुप्त डॉक्युमेंट आहे, त्याच्यावर ते अधिकारी एकदा आले की त्यांना निघता येत नाही. तर त्यांनी काय म्हटलं की आता फोटो डाला था कि ये 20 लोग जो है अधिकारी, ये जो लोग हैं इसमें मुझे कोई एससी का नहीं दिखता, कोई एसटी का नहीं दिखता, कोई ओबीसी का नहीं दिखता, कोई माइनॉरिटी का नहीं दिखता. तो ये लोग ही खुद हलवा बनाते हैं और ये लोग ही हलवा काट लेते हैं, तो बाकी 85% जनता को क्या मिला? हा प्रश्न विरोधी पक्षनेते राहुल गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधीला कोणी बनवलं? आपण. कारण मागच्या वर्षी राहुल गांधी निवडून आला होता, पण तो विरोधी पक्ष नव्हता, कारण त्याला 10% सीटा सुद्धा काँग्रेसला भेटला नव्हता. आपण त्यांना 3च्या पुढे पुश केला आणि विरोधी पक्षनेता बनवला, बरोबर आहे. म्हणून तो हा प्रश्न विचारू शकला. तर त्यावेळेस ज्या फायनान्स मिनिस्टर आहे निर्मला सीतारामन यांनी काय म्हटलं की ये जो 20 अधिकारी है त्याच्यामध्ये मग त्यांनी स्टडी केला तर एक ओबीसी आणि एक मायनॉरिटीचा अधिकारी होता. पण प्रश्न तरी उठतो की या देशामधली जी 85 ते 90% जी एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी जनता आहे, हे 20 पैकी 16 असायला पाहिजे, 18 असायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? 15 चला आपण मानूया, पण 2च आहेत ना. तर त्यावेळेस त्या निर्मला सीतारामननी जे उत्तर दिलं ते उत्तर आपण गंभीरपणे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तिने काय म्हटलं की ये किया हमारा नहीं है, ये किया हमारा नहीं है. आप इतिहास में जाओ तो आपके जो पंजाब है, मतलब ग्रेट ग्रैंडफादर पंडित नेहरू, एक पंडित नेहरू को जब डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने भारत का संविधान लिखा था, और भारत के संविधान में 340 कलम लिखा था आर्टिकल, जिसमें ये बात कही गई थी कि भाई एससी एसटी को छोड़ के अगर इस देश के अंदर में कोई सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड एससी एसटी प्रमाणेच असा एखादा वर्ग असेल तर त्या वर्गाला सुद्धा एससी एसटी प्रमाणे रिझर्वेशन देण्यात यावे. तो उस समय आपके ग्रैंडफादर ने, ग्रेट ग्रैंडफादर पंडित नेहरू ने ये बोला था कि मैं मेरिट पे बिलीव करता हूं, मैं मेरिट पे बिलीव करता हूं. और जो काका साहब कालेलकर कमीशन का रिपोर्ट आया था, काका साहब कालेलकर कमीशन का रिपोर्ट क्यों आया था? आपल्याला ही गोष्ट माहित असली पाहिजे. कारण ज्या गोष्टी संविधान नेत्यांनी त्यावेळेस चर्चेतून संपूर्ण कंप्लीट करता येत नव्हत्या, त्या गोष्टी त्यांनी काय केलं, पुढच्या जनरेशनवर सोडल्या आणि म्हणून 340 आलं. तर 340 नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की तुम्ही, पंडित नेहरूला म्हटलं कि भाई भारत का संविधान लग के अभी 1 साल गुजर गया, मगर ये देश के अंदर में इतना बड़ा जो 52% का ओबीसी समाज है, इसके बारे में आपके मन में सोच भी नहीं आती. 340 बोलता है कि राष्ट्रपति के अध्यादेश से आयोग बने, आप उसका सोच भी नहीं रहे. तर बाबासाहेबांनी आपला कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ही गोष्ट आपल्या लोकांना, ओबीसी लोकांना आम्ही सांगतो, ओबीसी सेवा संघाद्वारे. आणि आज एक भाऊ दुसऱ्या भावाला इंचभर जमीन सुद्धा देत नाही. तर तिथे बाबासाहेबांनी एससी साठी नाही,
एसटी साठी नाही, ओबीसी साठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. हा इतिहास आहे. आणि हा इतिहास पंडित नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो इतिहास आहे त्यात त्याची रूट्स आहे. कशाची? ह्या हलवा पार्टीचे जो राजीव गांधी बरोबर आला, राहुल गांधी बरोबर आला कि भाई वहां तो एससी का कोई नहीं था, ओबीसी का कोई नहीं था, माइनॉरिटी कोई नहीं. अरे क्यों नहीं था? निर्मला सीतारमण थे, आपके ग्रेट ग्रैंडफादर ने उस समय काका साहब कालेलकर कमीशन को रिजेक्ट कर दिया था. तो काका साहब कालेलकर कमीशन में ओबीसी को लोकसंख्या न्याय काशीरामजी जेव्हा या चर्चा करायचे रामसरच्या अधिवेशनामध्ये, त्या चर्चा आता भारताच्या पार्लिमेंटमध्ये व्हायला लागल्या. हा बदल आहे. आम्ही त्यांना भारताच्या पार्लिमेंटबद्दल विरोधी पक्ष म्हणतो कि ओबीसी की जनगणना होनी चाहिए, आणि फाइनेंस मिनिस्टर म्हणते कि ये जो किया कराया है ये आपका ग्रेट ग्रँडफादर का आहे की 20 वर्ष दो अधिकारी थे. तर म्हणजे ह्या दोघांची कॅरेक्टर आपण त्यांनी एक दूसरे के कैरेक्टर प्रश्न चिन्ह निर्माण किया है. क्या माने साहब हमने प्रश्न नहीं खड़ा किया, उन्होंने ही एक दूसरे के कैरेक्टर पे प्रश्न चिन्ह खड़ा किया है. म्हणून आपण या एससी एसटी ओबीसी समाजाच्या लोकांनी आज हा विचार करायची गरज आहे की येणाऱ्या विधानसभेत आमची भूमिका काय असली पाहिजे. म्हणजे आम्ही जी विधानसभा यावेळेस देऊ त्या विधानसभेमध्ये हे जे दोघंही आहेत ह्याच्यावर आमचा कंट्रोल कसा राहील. एक तर आम्ही पहिला पॉईंट असला पाहिजे की आम्ही खरं म्हणजे एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीने एक डिसाईड केलं तर खरं तर आपली सत्ता येऊ शकते. पण आपल्या लोकांना ते जे डिवाइड अँड रूल नुसार वेगवेगळ्या कोणाला काही दाखवतात, कोणाला काही कुठे पाठवतात, कोणाला विधानसभेत पाठवतात, कोणाला राज्यसभेत पाठवतात, अशा प्रकारे आपल्याला डिवाइड करून ठेवलेलं आहे. पण काशीरामजीचं ते वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणायचे की मुझे न बिकने वाला समाज बनाना है, तो चाहे नेता बिक भी जाए मगर समाज नहीं बेचा जाना चाहिए, मगर समाज नहीं बेचा जाना चाहिए. त्यामुळे या त्यांच्या वाक्याची प्रचिती आपल्याला या देशच्या लोकसभेच्या निवडणुकीत आली की बऱ्याच लोकांनी हा प्रश्न केला की फुले आंबेडकरी आणि मायनॉरिटी लोकांनी आपल्या पक्षाला मत द्यावं पण डिवायडेड आहे असं पक्ष मतदान केलं तर बीजेपी येऊ शकते. म्हणून त्यांनी हुशारीने असं मतदान केलं की आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये आणि मेन म्हणजे युपीमध्ये त्याचे पडसाद एवढे जास्त पडले की तिथे इंडिया आघाडीला मेन खरी लीड मिळाली. बरोबर आहे. आणि तिथे आपला मतदार आहे. मतदार म्हणजे जो आपला जागृत मतदार आहे. इथे फुले आंबेडकर आंदोलनामुळे आणि तिकडे काशीरामजींच्या मुंबईमुळे. तर ह्या दोन्ही यांनी विचार केला की ठीक है अपने लीडर लोगों को हम बता देंगे लेकिन अभी तो पहले इनकी जगह दिखाना है. पण जे दुसरे आहे त्यांचं पण जर का तसंच कॅरेक्टर असेल ज्याला आपण महाविकास आघाडी आणि आता महाराष्ट्राची निवडणूक आहे ती देशाची निवडणूक होती त्यामुळे ते डिसिजन लोकांनी घेतलेला ऍब्सोल्यूट करेक्ट होता. देश वाचवायचा होता. पण आता स्टेट इलेक्शन्स आहेत. तर या स्टेट इलेक्शन मध्ये आपण कसं यांना कंट्रोल करू शकू कारण मी त्या दोघांची कॅरेक्टर त्यांच्या शब्दात सांगितलेले आहे. तर त्या दृष्टिकोनातून मग आपण आपल्याला आपल्याशी डॉक्टर सुरेश मानेंसारखा एक इंटेलेक्च्युअल नेतृत्व आहे म्हणजे थोडा ज्यांच्या नावाला लोक जमा होतात कारण बाबासाहेबांचे नातू आहेत बाळासाहेब आंबेडकर ते एक आपल्यापाशी भांडवल आहे किंवा अजून ज्या काही गोष्टी आपल्यापाशी ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात जागृत झालेला आहे. मायनॉरिटी समाजाला सुद्धा यावेळेस कुठे तिकीट देण्यात आलेलं नाही. बरोबर आहे. म्हणजे इव्हन काँग्रेसने सुद्धा बरोबर सर काँग्रेसने भी तिकीट नाही दिया. ह्या सगळ्या गोष्टी जमा येतात. पण या सगळ्या गोष्टीचं एकीकरण करणं गरजेचं आहे आणि हे एकीकरण जर का झालं तर मला निश्चित असं वाटतं की आपण सत्तेत येऊ की न येऊ हे याबद्दल येणारा काय हळूहळू ठरवेल आणि आपणच ठरवू कारण आम्ही भारतीय लोक आहोत शेवटी है ना. पण निश्चितपणे या दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी याच्यावर आमचा कंट्रोल असला पाहिजे. कमीत कमी 80 ते 100 आमचे विधानसभेमध्ये प्रतिनिधी निवडून गेले पाहिजे असा मानस आपण कमीत कमी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने बांधला पाहिजे आपल्या डोक्यामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे. एवढंच मला यावेळेस जे आपण उद्या काय करायचं आहे याबद्दल सांगा असं वाटलं आणि इथे सांगून मी माझे वक्तव्य समाप्त करतो. जय भीम, जय ज्योती, जय शाहू, जय भारत, जय संविधान. धन्यवाद.